दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे। साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे। विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी मुंबई, राहुल हे सगळ्यांनी सह्या केल्या आहेत। राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मीना कांबळी, मनीषा तुपे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे हे त्यांचं पत्र आहे। हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं। सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं, तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। राजकारण सोडून द्या बाजूला। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा सामूहिक देशाचा म्हणून, राज्याचा म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे, सर्वांनी मिळून। निवडणुका येतील त्यावेळेला विचार करू वेगळा, पण आज काय परिस्थिती आहे? हे का झालं? कशामुळे झालं? हा उद्रेक का झाला? मला असं वाटतं ह्या गोष्टी समजून घ्यायला नको। अनेक अनेक बारीक 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 त्याला लेयर्स आहेत, पापुत्रे आहेत। ते पापुत्रे चढत 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 त्याची वडी झालेली आहे। मला असं वाटतं ही गोष्ट सरकारने समजून घेणं गरजेचं आहे। आज मनातल्या तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा, महत्वाकांक्षा या मला असं वाटतं विद्यार्थी सेनेने समजून घेणं गरजेचं आहे। नोंदणी होत राहील, पण त्यांची ते काय विचार करतायत मला असं वाटतं हे पाहणं गरजेचं आहे। याच्यामध्ये जर बदल झाला नाही, मी हीच गोष्ट एकदा मागे जेव्हा नीटचा पेपर फुटला होता 2016 साली, त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला होता आणि त्यांना मी सांगितलं होतं की म्हटलं हे तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घाला या प्रकरणामध्ये। म्हटलं आज म्हटलं देशातले शेतकरी आत्महत्या करतायत, हे मी 2016ला सांगितलं होतं। म्हटलं उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि आज तेच घडलं। 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। सदस्य नोंदणी ही तर कराच, पण मला असं वाटतं या शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी विचारवंतांची गरज आहे। जे विचारवंत या देशामध्ये आहेत त्यांना बोलवणं गरजेचं आहे। त्यांची आणि या मुलांची सांगड घालून देणं गरजेचं आहे। यांची स्वप्न आणि त्या स्वप्नांना कसा आकार देता येईल याच्यासाठी म्हणून जे तज्ञ या देशामधले आहेत त्यांना बोलवणं गरजेचं आहे। त्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे। मला असं वाटतं एवढीच अपेक्षा माझी आज या दिवशी मी व्यक्त करतोय। आज या विद्यार्थी सेनेच्या मुलांनी, सर्वात तरुणींनी या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची अपेक्षा, आशा आकांक्षा या समजून घ्याव्यात आणि त्याला आकार देण्याचा मला असं वाटतं जास्तीत जास्त प्रयत्न करावा। भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी माझ्याकडनं मनपूर्वक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधन करत असताना चंद्रकांत पाटील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरकारवर टीका केलेली आहे। मोदींचा जो काल एक व्हिडिओ समोर आला त्यावर सुद्धा